जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात। अहमदनगर जिल्ह्यातील लोणी परिसरात 2 लहान मुलांचा जीव घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे। आतापर्यंत 6 बिबट्यांना जेरबंद केलं असून PVP महाविद्यालयाजवळ असलेल्या ब्राह्मणी वस्तीवर एक बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला आहे। लोणी परिसरात जवळपास 18 पिंजरे लावले असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे। गारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे बंद दरवाजेचे कुलूप तोडून चोरट्यांनी शालेय पोषण आहाराची नासधूस करत LED TV हार्ड डिस्क आदींसह 19,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। गॅस प्रवाह सुरू ठेवून चोरटे पसार झाले होते। ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे। राज्यात अनेक प्रश्न आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजारा उडालेला आहे। खून करणे, खंडणी मागणे सोपे झाले आहे। गुन्हेगारांचा सन्मान होतोय आणि सर्वसामान्यांचा कोंडीमार होतोय। अशा वेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनतेच्या समस्येला वाचा फोडण्याचे काम करीत आहेत। येणाऱ्या निवडणुकींच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना जनतेला योग्य मार्गदर्शन झाले पाहिजे म्हणून संवाद मेळावा घेण्यात येत असल्याचे संपर्क प्रमुख शिंदे म्हणाले। तसंच आज आक्रमक आणि ताकदवान कार्यकर्ते कोपरगावच्या शिवसेनेत आहेत असंही ते म्हणाले। कोपरगावमध्ये अतिशय दमदार आणि ताकदवान आमचे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि महत्त्वाच्या क्षणी सगळे एकत्र येऊन आमची ताकद काय हे दाखवून देतात। त्याचं आज पुन्हा एकदा या ठिकाणी दर्शन झालेलं आहे। उद्धव साहेब येण्यापूर्वी जी पूर्वतयारी करायला पाहिजे, वातावरण निर्मिती करायला पाहिजे, त्या सगळ्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। याचा अर्थ आता उद्धव साहेब आल्यानंतर केवढा जोश आणि जल्लोष असेल याची या ठिकाणी आम्हाला एक चांगली कल्पना आम्ही या ठिकाणी करतोय। आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून या नगरीतील सर्व शिवसेना प्रेमींना, उद्धव साहेबांना मान्य असेल, बाळासाहेबांना या ठिकाणी बाळासाहेबांचा खूप मोठा चाहता वर्ग इथे आहे। या सगळ्या मंडळींना आपल्या माध्यमातून माझं जाहीर या ठिकाणी अपील आहे, आव्हान आहे की उद्धव साहेबांच्या जनसंवाद यात्रेमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा। राज्यात महाविकास आघाडी असताना पालिकेला निधी न मिळाल्याने शहराचा विकास खुंटला होता। मात्र आता आपल्या विचारांचे सरकार असल्याने भरीव निधी मिळाला आहे। त्यामुळे शहर विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले। 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार करणारा आरोपी विश्वास संतोष मकासारी यास मदत करणाऱ्या आईला अटक केल्यानंतर आता होमगार्डचे नाव समोर आले आहे। त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे। रमेश भास्कर मकासारी असं होमगार्डचं नाव आहे। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमात सुरू आहेत। मटका जुगारांच्या छंदामुळे आकडे बहादारांना ओपन जेवून देणं आणि क्लोज झोपून देणं अशी स्थिती निर्माण झाली आहे। वडाळा बाहोरबा येथील मटक्याच्या अड्ड्याबरोबरच शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बंद करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। राजकारणात सध्या काही पुढारी नको ते अरविभाव करतात, समाजाची दिशाभूल करून साधेपणाचा आव्हानतात, राहिला पत्र्याचे घर दाखवतात मात्र आलिशान फॉर्च्युनर वाहनात फिरतात अशी जहरी टीका खासदार सुजय विखे यांनी आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता केली आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या प्रमुख समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय। रविवारी पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक मेळाव्यात राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, राज्य बाजार समितीचे महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा, माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत दाखल केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात NDAचे सरकार सत्तेत आल्यापासून देशाचा वेगवान विकास झाला। देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी भाजप व नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले। कोमठाण येथील गाव चलो अभियानाप्रसंगी त्या बोलत होत्या।
जिल्ह्यात 2022 आणि 23 मध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी 6,56,959 शेतकऱ्यांना सुमारे 637 कोटी 78 लाख रुपयांची मंजुरी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबते. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.